आज दादा आम्हाला एक लोकेशन दाखवायला घेऊन चाललाय। मी आमची टाटा पंच काढली, सगळ्यांना गाडीत बसवलं आणि आम्ही निघालो। साधारण 15 मिनिटं ड्राईव्ह करून आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलो। ही आहे बांदिवडा मसुरा नदी। लोकेशन तर बापच आहे। माझ्या बाजूच्या गावात इतकं भारी लोकेशन आहे हे मला आजच कळलं। जान्हवीच्या खांद्यावरच्या बॅगेत आंबे आणि पाणी घेतलंय आणि हे आहे ते स्पेशल लोकेशन, जुया बेट। बोटने आम्हाला जुया बेटवर सोडलं। बोटचा प्रवास फक्त 5 मिनिटाचा होता, पण फील मात्र लाख मोलाचा होता। बोट आम्हाला सोडून परत गेली। आता आम्ही आहोत जुया बेटवर। बेटावर जिथे नजर जाईल तिथे फक्त नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं आहेत। बेट दाखवायला मी निकिताला व्हिडिओ कॉल केला। निकिता पण लोकेशन बघून भारावून गेली। थोडा वेळ शांत उभा राहून मी सगळं फील करत होतो। चालत चालत दुसरं टोक बघायला गेलो तर इथून तर अजूनच कमाल व्ह्यू होता। पप्पानी काही सुपारीची झाडं घरी लावायला घेतली होती। साधारण 1.5 तास तरी आम्ही या बेटावर होतो, पण इथून निघायची इच्छा होत नव्हती। जितकं बघून घेता येईल तितकं मी सगळं पाहिलं। माझ्या एखाद्या प्रोजेक्टचं शूटिंग मी या लोकेशनवर नक्कीच करणार। फायनली निघायची वेळ आली। बोटवाले बाबा आम्हाला घ्यायला आले। दोघं करून बाबाने आम्हाला दुसऱ्या बाजूला सोडलं। टाटा पंच किती कमाल गाडी आहे हे यावरून कळतं। आता आलो तर नदीमध्ये एक डुबकी तर मारलीच पाहिजे। मला इतकं पोहता येत नाही, म्हणून दादा माझ्या पाठीस उभा होता। डुबकी मारून खूपच मस्त वाटलं। आता आम्ही चाललो आहोत अजून एका खास ठिकाणी। ही आहे फ्रेश माडी। मी फर्स्ट टाइम ट्राय केली, जान्हवीने पण फर्स्ट टाइम ट्राय केली। पप्पा पण माडी प्यायले, छान होती माडी। दादाचा शेळीसोबत फोटो काढला। दादाने आमच्यासाठी जाम काढून आणले। जामच भारी होते। आजचा दिवस खूपच छान गेला, थँक्स टू दादा। भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।